नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे दिवाळी पाडवा आणि हा जो शर्ट आहे तो प्रियंकाने मला पाडव्याचं गिफ्ट म्हणून घेतलाय. कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. सध्या आम्ही चारवीच्या मावशीच्या घरी मुक्कामाला आहोत, त्यामुळे इथे कधीही आलं तरी एका ठिकाणी जाणं हे मॅन्डेटरी असतं. ते म्हणजे त्यांच्या घरापासून जवळ असलेलं हे गणपतीचं मंदिर. तर हा आहे मोरगावचा गणपती, जो अष्टविनायकमधला पहिला गणपती आहे. आणि खरं सांगतो, मंदिरात इतक्या पॉझिटिव्ह वाईज आहेत ना की आतमध्ये गेलं की तुमच्या शरीरात एक वेगळीच एनर्जी तयार होते. सध्या सुट्ट्यांमुळे बरीच गर्दी होती मंदिरात, त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग सुरू झाला आमचा खाण्यापिण्याचा कार्यक्रम. आता आम्ही किती हावरट आहोत ते तुम्हाला इथे कळेल. असं मी का म्हणतोय, तर आधी आम्हाला भूक नाही असं म्हणत आम्ही फक्त चहा प्यायचं ठरवलं होतं. पण बाजूला रुद्रजी मिसळ खात बसला होता ना, ती मिसळ बघून आमच्या तोंडाला इतकं पाणी सुटलं की आम्ही लगेचच आमच्यासाठी सुद्धा ती मागवली. आता याला मिसळीवरचं प्रेम म्हणायचं की आमचा हावरटपणा, हे तुम्हीच सांगा. त्यानंतर खाल्ली पाणीपुरी. आता पोटात कितीही जागा नसली तरी पाणीपुरीसाठी तुम्हाला एक वेगळा कॉर्नर हा बनवावाच लागतो. नवऱ्यावरचं प्रेम ते बघा किती आहे. म्हणजे माझ्या प्लेटमध्ये सुद्धा पाणीपुरी आहे, पण तरीसुद्धा तिला तिच्या प्लेटमधली एक पाणीपुरी मला कधीही चारायचीच असते. मग आम्ही गेलो शॉपिंगला. आता तुम्ही म्हणाल, दादा किती शॉपिंग करतोयस रे, दिवाळीसाठी तर इतकी खरेदी केली होती, कशाला कपड्यावरती एवढा पैसा वेस्ट करतोय. तर ही शॉपिंग माझी नाही आहे, तर चारवीच्या मावशीला चारवीसाठी भाऊबीजीचं गिफ्ट घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही आलो आहे. हा ड्रेस आम्ही चारवीसाठी घेतला आणि इकडे होता एक लकी ड्रॉ. त्या लकी ड्रॉमध्ये प्रियंकाने पार्टिसिपेट केलं आहे आणि या लकी ड्रॉमध्ये आहे ही ॲक्टिवा. आता बघूया आपला नंबर लागतोय का. तुम्हाला काय वाटतं, आमचा नंबर लागेल का. त्यानंतर घरी आलो आणि मग पाडव्याचं औक्षण केलं आणि अशा रीतीने पाडव्याचा दिवस संपन्न झाला. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या. बाय बाय.